गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आपण आज सोल्युशन टॉपिक बघतोय. तर ह्या सोल्युशन टॉपिकमध्ये आतापर्यंत आपण जेवढे पॉईंट घेतले तर त्याचे आज आपण रिव्हिजन देणार आहोत. तर फर्स्ट थिंग जो आहे सोल्युशन. तर फर्स्ट कॉन्सेप्ट सोल्युशन मीन्स व्हॉट हिअर. फर्स्ट सोल्युशन means what? Maximum amount of solute can be dissolved in specific amount of solvent is called as the solution. Clear? फर्स्ट पॉइंट आपण बघितला सोल्युशन. सोल्यूट क्वांटिटी मॅक्सिमम अमाउंट मध्ये आपण सॉल्व्हंट मध्ये डिझॉल्व्ह करतो, तुम्हाला मिळतं सोल्युशन. त्यानंतर आपण त्याचे टाइप्स बघितले, टाइप्स ऑफ सोल्युशन. तर या टाइप्स ऑफ सोल्युशन जे आहे तर स्टेट वरती डिपेंड्स आहे. आपल्याला माहित आहे सोल्यूट हा 3 स्टेट मध्ये अवेलेबल आहे. कुठलाही मॅटर असेल, आपण स्टेट ऑफ मॅटर डिस्कस केले मागच्या लेक्चरला, तर 3 स्टेट्स मध्ये अवेलेबल असेल, सॉलिड, लिक्विड अँड गॅसेस. तर फर्स्ट सोल्यूट जो आहे तर सॉलिड फॉर्म मध्ये असेल नेचर, किंवा लिक्विड फॉर्म मध्ये असेल, किंवा गॅसेस फॉर्म मध्ये असेल. बरोबर, सॉलिड, लिक्विड आणि गॅसेस. तर फर्स्ट जे सॉलिड सोल्युशन आहे, सॉल्व्हंट जो आहे, सॉल्व्हंट तुम्ही सॉलिड सबस्टन्स कशात डिझॉल्व्ह करणार, तर तो कशात डिझॉल्व्ह करणार सॉलिड सबस्टन्स, तो एक तर लिक्विड मध्ये डिझॉल्व्ह करणार, किंवा एक तर सॉलिड मध्ये डिझॉल्व्ह करणार, किंवा एक तर गॅस मध्ये डिझॉल्व्ह करणार. बरोबर, मग यानुसार याचे 3 टाइप्स पडतात. कुठले? सॉलिड लिक्विड, सॉलिड सॉलिड अँड सॉलिड गॅस, डिपेंडिंग ऑन देअर नेचर. सॉलिड लिक्विड, सॉल्व्हंट लिक्विड असेल तर सॉलिड लिक्विड, सॉलिड सॉल्व्हंट गॅस सॉलिड असेल तर सॉलिड सॉलिड टाइप, थर्ड वन सॉलिड गॅस. म्हणजे हे किती टाइप झाले? एका सोल्यूट सॉलिड असेल तर 3 टाइप झाले. सेम थिंग ह्या लिक्विड जो आहे तो लिक्विड पण कशामध्ये डिझॉल्व्ह करणार तुम्ही? एक तर लिक्विड, सॉलिड किंवा गॅस मध्ये. बरोबर, ह्या लिक्विडचे पण पुन्हा 3 टाइप्स, लिक्विड 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 सॉलिड लिक्विड गॅस. आपण एक्झाम्पल बघितलेले आहे. पुन्हा गॅस मध्ये, गॅस पुन्हा 3 स्टेट मध्ये डिझॉल्व्ह करणार. गॅस जर लिक्विड मध्ये स्टेट मध्ये डिझॉल्व्ह केलं तर तुम्हाला जे सोल्युशन मिळणार आहे त्याला आपण म्हणतो गॅस लिक्विड सोल्युशन, किंवा गॅस सॉलिड सोल्युशन, किंवा गॅस गॅस सोल्युशन. क्लिअर? म्हणजे एक जो सब सॉलिड सोल्यूट आहे त्याचे 3 सोल्युशन मिळतात, त्याचे 3 आणि या गॅसचे 3. म्हणजे टोटल टाइप्स ऑफ सोल्युशन जर बघितले तर टोटल टाइप्स ऑफ सोल्युशन किती झाले? 9. ते कुठले झाले 9 टाइप्स ऑफ सोल्युशन? कुठले? फर्स्ट वन सॉलिड लिक्विड, देन सॉलिड सॉलिड, सॉलिड गॅस, लिक्विड 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 सॉलिड लिक्विड गॅस, गॅस लिक्विड गॅस सॉलिड गॅस गॅस. हे 9 टाइप्स आपण काय केले? स्टडी केले. बरोबर. त्यानंतरचा जो नेक्स्ट पॉइंट आहे तर कपॅसिटी ऑफ सोल्युशन टू डिझॉल्व दी सोल्यूट. मग कपॅसिटी ऑफ सोल्युशन टू डिझॉल्व दी सोल्यूट, तर त्यामध्ये जो पॉइंट बघितला आपण, कपॅसिटी ऑफ सोल्यूट, कपॅसिटी ऑफ सोल्युशन टू डिझॉल्व सोल्यूट. तर त्यामध्ये आपण 3 इम्पॉर्टंट पॉइंट बघितले, 3 इम्पॉर्टंट प्रोसेस बघितल्या. त्याच्यामध्ये फर्स्ट प्रोसेस असेल डिझॉल्युशन, डिझॉल्युशन. सेकंड प्रोसेस असेल क्रिस्टलायझेशन, थर्ड प्रोसेस असेल ती इंटरमिडिएट, देयर इज इक्विलिब्रियम. बरोबर. आता डिझॉल्युशन म्हणजे काय? तर तुम्ही जो सोल्यूट घेतलेला आहे तो सोल्यूट काय होतो? सॉल्व्हंट मध्ये काय होतो? डिझॉल्व होतो. तुम्हाला काय मिळेल? सोल्युशन. आणि हा जो सोल्यूट आहे त्याचं सोल्युशन मधलं जे कॉन्सन्ट्रेशन असेल, सोल्यूट तुम्ही जसं जसं ऍड करत राहाल तसं त्याचं कॉन्सन्ट्रेशन सोल्युशन मध्ये काय होतं? इन्क्रीज होतं. या प्रोसेसला आपण काय म्हणतो? डिझॉल्युशन म्हणतो. बरोबर. सोल्यूट डिझॉल्व इन युअर सॉल्व्हंट, वी गेट सोल्युशन. प्रोसेस झाली डिझॉल्युशन. नंतर क्रिस्टलायझेशन मध्ये काय असेल? ते क्रिस्टलायझेशन मध्ये आपण त्याच्यामध्ये 4 टाइप्स बघितले, 4 मेथड केल्या. त्याच्यामध्ये आपण पहिल्यांदा सिलेक्ट सॉल्व्हंट केला. सॉल्व्हंट कुठला सिलेक्ट करायचा?
जो स्पॅरिंगली सोल्युबल असेल, पण स्पॅरिंगली सोल्युबल तुम्हाला माहित पाहिजे की तो सबस्टन्स त्याच्यामध्ये सोल्युबल झाला पाहिजे थोड्या अमाऊंटमध्ये, काही अमाऊंटमध्ये तो काय असेल इनसोल्युबल असेल, असा सॉल्व्हंट सिलेक्ट करायचा. त्याच्यानंतर आपण त्याला काय करतो, हीट करतो, फिल्टर करतो. इम्प्युरिटी वरती राहतात, फिल्ट्रेट खाली मिळेल, तो झाला तुमचा प्युअर फॉर्म मध्ये. तो कूल करायचा, पुन्हा तुम्ही फिल्टर केल्यानंतर तुम्हाला वरती प्रेसिपिटेट मिळेल, तो प्युअर क्रिस्टल्सचे झाले व्हाईट क्रिस्टल्स, आणि खाली बॉटमला जो फिल्ट्रेट मिळणार आहे त्याच्यामध्ये इम्प्युरिटीज असते. या प्रोसेस म्हणजे हे क्रिस्टलायझेशन म्हणजे काय बघितलं आपण, जो कॉपर सल्फेट आधी इम्प्युअर होता तो प्युअर फॉर्म मध्ये झाला, त्याच्यात तो फॉर्म कुठला होता, क्रिस्टलाइन फॉर्म होता. ऑब्टेनिंग द सबस्टन्स इन विच फॉर्म, प्युअर अँड क्रिस्टलाइन फॉर्म, दॅट प्रोसेस इज कॉल्ड ॲज व्हॉट, क्रिस्टलायझेशन. मोस्ट इम्पॉर्टंट वर्ड प्युअर फॉर्म आणि क्रिस्टलाइन फॉर्म मध्येच तो सबस्टन्स ऑब्टेन होतो, त्याच्यात कुठलीही इम्प्युरिटी नसते, त्या प्रोसेसला आपण काय म्हणतो, क्रिस्टलायझेशन. थर्ड आहे इक्विलिब्रियम. इक्विलिब्रियम म्हणजे काय, काही आता एक स्टेज असे येते, काही सबस्टन्स डिझॉल्व्ह होत असतात आणि काही सबस्टन्स काय होतात, क्रिस्टलाइज होत असतात. त्याच्यामध्ये इन बिटवीन जी स्टेज असेल त्याला काय म्हणतो, इक्विलिब्रियम. म्हणजे रिएक्शनचा जो रेट असतो तो काय असतो, त्या स्टेजला इक्वल असतो. मीन्स ॲट इक्विलिब्रियम रेट ऑफ डिझॉल्युशन बिकम्स इक्वल टू रेट ऑफ क्रिस्टलायझेशन. ती जी कंडिशन असेल, ती जी स्टेट असेल त्याला आपण काय म्हणतो, इक्विलिब्रियम क्रिस्टलायझेशन. त्या स्टेजला आपण म्हणतो इक्विलिब्रियम कंडिशन. हे आपण स्टडी केले, बरोबर. त्यानंतरचा जो लास्ट पॉइंट आता आपण या पॉइंट मध्ये बघत होतो, तर टाइप्स ऑफ सोल्युशन. मग सोल्यूट डिझॉल्व्ह केल्यानंतर त्याचे 3 टाइप्स पडले, पण ते कुठले कुठले पडले हे माहित पाहिजे. तर फर्स्ट जे आहे, तर स्टेट ओव्हरनं आपण बघितले 9 टाइप्स पडतात, पण ऍक्च्युअल सोल्युशनचे जे टाइप्स आहेत तर 3 टाइप्स आहेत. त्याच्यामध्ये आपण म्हणतो फर्स्ट जे टाइप्स असेल तर तो अनसॅच्युरेटेड सोल्युशन, अनसॅच्युरेटेड सोल्युशन. सेकंड टॉपिक असेल तो सेकंड पॉइंट सॅच्युरेटेड, आणि नंतरचा जो आहे सुपर सॅच्युरेटेड, सुपर सॅच्युरेटेड सोल्युशन. क्लिअर. मग आता अनसॅच्युरेटेड सोल्युशन किंवा सॅच्युरेटेड किंवा सुपर सॅच्युरेटेड सोल्युशन कशाला म्हणायचं, तर अनसॅच्युरेटेड सोल्युशन मध्ये काय असतात, मोर सोल्यूट कॅन बी डिझॉल्व ॲट रूम टेम्परेचर. रूम टेम्परेचरला म्हणजे नॉर्मल टेम्परेचरला जास्तीत जास्त सोल्यूट काय झाले पाहिजे, डिझॉल्व. म्हणजे जेवढी शुगर घेतली, जेवढं सॉल्ट घेतला, मॅक्सिमम क्वांटिटी त्याच्यामध्ये डिझॉल्व होत चालते, त्या सोल्युशनला काय म्हणतो आपण, अनसॅच्युरेटेड सोल्युशन. मीन्स मोस्ट इम्पॉर्टंट थिंग, मोर solute can be dissolved at room temperature. It's most important word, room temperature ला. क्लिअर. म्हणजे तुम्ही सॉल्ट घेतला मॅक्सिमम क्वांटिटी, ती डिझॉल्व होते डिझॉल्व होते, ते सोल्युशन झालं अनसॅच्युरेटेड रूम टेम्परेचरला. त्यानंतर सॅच्युरेटेड सोल्युशन म्हणजे काय, नो मोर सोल्यूट कॅन बी डिझॉल्व, no more solute can be dissolved at room temperature. म्हणजे ती स्टेज म्हणजे कुठली, तुम्ही ह्या स्टेज मध्ये सोल्यूट टाकत होते, डिझॉल्व होत असता. सॅच्युरेटेड मध्ये काय असेल, तुम्ही सोल्यूट ऍड करताय, एक स्टेज अशी की तू सोल्यूट त्या सॉल्व्हेंट मध्ये डिझॉल्व होईल का नाही, त्या स्टेजला रूम टेम्परेचर बघतोय नॉर्मल टेम्परेचरला, त्या कंडिशनला आपण काय म्हणतो, सुपर सॅच्युरेटेड सोल्युशन. आणि सॉरी सॅच्युरेटेड सोल्युशन. आणि सुपर सॅच्युरेटेड सोल्युशन मध्ये काय असेल, नो मोर सोल्यूट डिझॉल्व ॲट increasing temperature. म्हणजे या ठिकाणी काय, तुम्ही टेम्परेचर वाढवले, बरोबर. टेम्परेचर सोल्यूट आता ह्या स्टेजला काय झालं, आपण इथं सोल्यूट मॅक्सिमम अमाऊंट ऑफ सोल्यूट काय झाला, डिझॉल्व झाला रूम टेम्परेचरला, बरोबर. या स्टेजला काय क्लिअर सोल्युशन मिळते तुम्हाला. या स्टेजला काय झाला, काही क्वांटिटी काय असेल, बॉटमला सोल्यूट फॉर्म मध्ये असेल, नो मोर सोल्यूट डिझॉल्व, काही बॉटमलाच राहिले रूम टेम्परेचरला. क्लिअर. आणि सुपर सॅच्युरेटेड सोल्युशनला काय, तुम्ही हीट केल्यानंतर, जेव्हा तुम्ही हीट करता, हीट केलं
तर तुम्ही पुन्हा ते काय होणार आहे, आता याला हीट केल्यानंतर काय होईल, ते पार्टिकल्स त्याच्यात डिझॉल्व्ह होतील. पण एक स्टेज येईल, तुम्ही कितीही टेम्परेचर वाढवलं तरी ते सोल्यूट त्या सॉल्व्हंटमध्ये अनडिझॉल्व्ह असतील. त्या स्टेजला आपण काय म्हणतो, सुपर सॅच्युरेटेड सोल्युशन. एकदम टर्बिड सोल्युशन काय होईल, ते ऑप्टेन होईल. बरोबर. मग कलर ऑब्झर्व जर केला तर याचा लाईट कलर असेल, हा कलर ह्या दोघांमध्ये इंटरमिडिएट कलर असेल ह्या सोल्युशनचा, आणि याचा कलर काय असेल, डार्क असेल. क्लिअर, लक्षात येते पॉइंट. थँक्यू स्टुडंट्स.